बिहार निवडणूक तोंडावर असल्यानं सध्या भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या संबंधात बहार येत असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू आहे। काय आहे नेमक्या बिहार इलेक्शनचं कनेक्शन, पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट। भाजप पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंसोबतचे संबंध सुधारण्यावर भर देत असल्याची चर्चा आहे। राजधानी दिल्लीमध्ये यावर खलबत सुरू असून त्यामागे थेट बिहारची निवडणूक केंद्रबिंदू मानली जाते। कारण बिहार निवडणुकीत नितीश कुमारांची जेडीयू आणि भाजप सोबत असली तरी यंदा नितीश कुमार यांच्याबद्दल अंतर्गत नाराजी आहे। मात्र नितीश कुमार यांच्या नाराजीवरून भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळकीचं कनेक्शन काय, या मागच्या आकड्यांचं गणित आणि पार्श्वभूमी समजून घेऊ। बिहारमध्ये जर पुन्हा भाजप जेडीयूचं सरकार आलं तर नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदावर दावा सांगतील। मात्र पुन्हा नितीश कुमारांच्या हाती बिहारची सूत्र देण्यास भाजपमधून विरोधी सूर आहे। निकालानंतर भाजपच्या जरी जास्त जागा आल्या तरी बिहार सत्तेमध्ये जेडीयूचंच वर्चस्व राहावं यासाठी नितीश कुमारांचे नेते आग्रही आहेत। कारण भाजपचं केंद्र सरकार या दोन प्रमुख पक्षांच्या आधारावर देशामध्ये सत्तेत आहे। त्यापैकी चंद्राबाबूंचे 16 आणि नितीश कुमार यांचे 12 खासदार आहेत। बिहार निवडणुकीत समजा सत्तेचा झगडा झालाच तर प्रत्येक निकालानंतर पलटूराम म्हणून नितीश कुमारांची ख्याती आहे। केंद्रातलं आकड्यांचं समीकरण बिघडल्यास पूर्वाश्रमीच्या मित्रासोबतचं नातं चांगलं असावं यासाठी दिल्ली भाजपकडून ठाकरेंसोबतच्या संबंधांवर भर दिला जात असल्याची माहिती आहे। कारण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 खासदार आहेत। भारतीय जनता पक्ष नेहमी दीर्घकालीन राजकारणाचा विचार करत असतो। त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर किंवा तिथं काही वेगळं घडलं तर दिल्लीतल्या राजकारणात नितीश कुमार भारतीय जनता पक्षापासून म्हणजे एनडीए पासून दूर जाऊ शकतात। त्यावेळी एनडीएचं संख्याबळ कमी होईल आणि बहुमत अगदी काठावर येईल। त्यामुळे भारतीय जनता पक्षानं त्याला पर्याय म्हणून जे लक्ष ठेवलेलं आहे ते स्वाभाविकपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं ठेवलं आहे। कारण जेडीयूचे 12 खासदार आहेत आणि उद्धव ठाकरे यांचे 9 खासदार आहेत। त्यामुळे जेडीयूची संख्या जरी कमी झाली तरी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांच्या संख्येमुळे जे बहुमत आहे ते तेवढंच मजबूत राहू शकेल। त्या दृष्टिकोनातून आतापासून भारतीय जनता पक्षानं प्रयत्न सुरू केले दिसतं। परवा देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची जी भेट झाली, मला वाटतं या किंवा अशा भेटींच्या माध्यमातून शिवसेनेशी जवळीक निर्माण करणं आणि त्याद्वारे एक दोन पक्षांच्यामध्ये एक दरी निर्माण झाली आहे, ती दरी कमी करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न भारतीय जनता पक्षानं आतापासूनच सुरू केले। या घडीला थेट युती संदर्भातल्या बोलण्यांची शक्यता दुरापास्त असली तरी भाजपकडून उद्धव ठाकरेंसोबतच्या शिवसेनेसोबत निर्माण झालेली कटुता दूर करण्यावर भर दिला जातो। काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी केलेलं विधान, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांची घेतलेली भेट, त्यानंतर आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची एकाच हॉटेलमध्ये भेट होणं, या सगळ्या घटना वरच्या शक्यतांना बळ देत आहेत। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत। त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। काय ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही। 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। याचा परिणाम म्हणजे शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात, असं विधान शिंदेचे मंत्री प्रताप सरनाईकांनी केलं। आज जे चित्र तुम्हाला दिसतं राजसाहेबांचं किंवा उद्धव साहेबांचं, यदाकदाचित हाच प्रसंग भविष्यामध्ये उद्धव साहेबांच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागेल। अपेक्षित आहे सर? काय सांगते, राजकारणामध्ये कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो, कोणी कोणाचा कायमचा मित्र नसतो। त्यामुळे बिहार निवडणूक फक्त बिहारसाठीच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या समीकरणांसाठी सुद्धा महत्त्वाची मानली जाते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।